जे हॉस्पिटलच्या आतमध्ये जे मेडिकल असतात त्या मेडिकलच्या माध्यमातून पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला तिथूनच औषधं खरेदी करावं लागतात. अशी सक्ती जवळपास 90% हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या माध्यमातून रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः परेशान होतात. म्हणजे तिथं कुठं डिस्काउंट दिलं जात नाही. ₹1 वस्तू ₹10 घ्यावं लागते. नाईलाज असतो. ते पेशंटच्या नातेवाईकांवर एक बोद्रेशन असतं. त्याला कुठंतरी दिलासा मिळावा, रुग्णांना दिलासा मिळावा व ही लूटमार थांबली जावी याकरिता मी जे फूड प्रशासनाचे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केली. हा सर्व प्रकार आहे तो बंद झाला पाहिजे. त्यांनी त्याची योग्य दखल घेतली व अहिल्यानगरमधील जे सहआयुक्त आहे यांना तातडीचे आदेश काढले. आता ते आदेश फक्त अहिल्यानगरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढले गेले. जे पण हॉस्पिटलमधले मेडिकल आहेत त्या मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती झाली नाही पाहिजे असे बोर्ड त्या हॉस्पिटल प्रशासनाने व त्या मेडिकलवाल्यांनी त्यांच्या दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून ते बोर्ड सर्वांना दिसले पाहिजेत. मग इथून पुढं या निर्णयामुळं पेशंट असेल, पेशंटचे नातेवाईक असेल, त्यांना लागणारे औषधं ते बाहेरून सुद्धा खरेदी करू शकतात. जिथं डिस्काउंट मिळेल तिथून सुद्धा खरेदी करू शकतात. तुकाराम मुंडे साहेबांच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो व 16 तारखेपर्यंत अहिल्यानगरमध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये बोर्ड लागले नाहीत अशा ठिकाणी आम्ही जाऊन पूर्व प्रशासनाचे अधिकारी सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने बोर्ड त्या ठिकाणी लावणार आहेत. जर जे कोणी हॉस्पिटलला बोर्ड लावणार नाही त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.